स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। आताच्या सरपंचाकडून पुन्हा काही ते रद्द करायचे, एकदा आलेल्या गोष्टी रद्द करण्याकडे का भर आपला? तेच प्रस्ताव आपल्याला पुन्हा का पाठवता रद्द करायचे, पुन्हा तिथून गावात उद्योगधंद्याला प्रोत्साहन द्यायचं, कर संकलित करायचं, महाकर मनरेगाचा जो विषय आहे, किती आहेत आपल्या सध्या आयडी किती आहेत? किती आयडी आहेत? किती थोडे घरपोळीच्या असो, वैयक्तिक लाभाची योजना असो, त्याच्या वाईट परिस्थितीच आहे. त्या मोस्टरचं सगळे सिस्टीम दलाली चालू आहे. 2025 एखादं घराचे पैसे टाकले माझी टाकले नाही, आमच्या घरचे कर्मचारी आता सगळं अर्ध पंचायत समिती 70% पंचायत समिती घरूनच चालायला आहे ऑनलाईन. कोविडसाठी सध्या कोविड तर मिटला ना साहेब. आता काय कर्मचाऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा केला कक्षाधिकारी. किती दिवसाचा? कशासाठी केला? तुम्हाला 2 दिवस चांगला आराम व्हावा, कोणती तल्लफ व्हावी आणि जनतेची सेवा लूट व्हावी. आपण काय करू लागलो? 9.5 लाख कर्मचारी आपल्या आहेत का आपले पंचायत समिती? कवाई पण व्हिडिओचं कार्यालय घर आहे का दालन कार्यालय समजायला कवा बी लॉक आहे त्याला. काय पंचायत समिती कोणती पद्धती? हे चुकीच्या आहेत का नाही गोष्टी? हे दुरुस्त करणार का तुम्ही? व्हिडिओचं दालन कंटिन्यू उघडं राहील याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता का? तुम्ही घेऊ शकता का? तुम्ही आमच्याशी चर्चा करून आमचं समाधान काय करणार? काय करणार? बघा, आम्ही प्रशासनाचे, मी हेडमास्तर आहे. तुम्ही जरी मास्तर असाल नाही, मी हेडमास्तर आहे. हे बघा, तुम्हाला 15 दिवस बिफोर काय तुमचा सगळा प्रोग्राम प्लॅन करावा लागतो. तेवढं नियमात खाली जर गेलं ना तर बाईला मिशा दिसतात तिथे खाली एवढं खाली करावं लागेल. आम्ही त्या दिवशी आलो, दालन बंद होतं तर 5 मिनिटात कसं आलंय बरं साहेब? पण तिथं तरी एखादी रूम असेल ठिकाणी तलाठी आणि त्या सगळ्यांवर वाद ठेवण्यासाठी पंचायत समितीकडे हे प्रस्ताव पाठवायचे. यांनी त्याचं इन्स्ट्रुमेंट करायचं, त्याचं व्हॅल्युएशन इंजिनियरच्या माध्यमातून करायचं आणि ते व्हॅल्युएशन करून लोकांचं किती नुकसान झालं याचा अहवाल कलेक्टरकडे तहसीलदारांच्या माध्यमातून पाठवायचा. याच्यासाठी आपल्या जिल्ह्यातले जवळजवळ 150-200 लोकांच्या विहिरी पडल्या, अनेक लोकांचे शेतं खरडून गेले. आम्हाला वाटलं खरंच त्या ठिकाणी हे दादा या लोकांच्या मदतीला येतात का असं वाटलं, परंतु आजपर्यंत रुपया कोणाला मिळाला नाही. ज्यावेळेला हा प्रस्ताव मी तहसीलदारांच्या समोर मांडला, या लोकांना त्या ठिकाणी शासनाचे आदेश असताना सुद्धा नुकसान भरपाई काय मिळत नाही. त्यांनी सांगितलं व्हॅल्युएशन करणारी यंत्रणा पंचायत समिती आहे, तिथं इंजिनियर आहे, त्यांनी जाऊन पाहायला पाहिजे तिथं विहीर किती पडली, किती वाहून गेलं आणि त्याचा अहवाल आम्हाला सादर केला पाहिजे. आम्ही यांना भेटलो, अशा पद्धतीचा आपण त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारचे पंचनामे करून नुकसानीचे तहसीलला सादर केले पाहिजे. हे म्हणतात आमच्याकडे ते नाही, ते तहसीलकडे. इथे फुटबॉल चालू आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जर द्यायची असेल तर फक्त हे यांनी त्यांच्याकडे ढकलायचं आणि त्यांनी यांच्याकडे ढकलायचं, अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे. शासन म्हणतं शासन द्यायला तयार आहे, परंतु यांना वाटतं की बा माझ्या खिशातून द्यायला काय. परंतु आणि अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी मित्र रेतीचं एक टेंडर सुटलं. सांगतपुरीच काय चालू आहे या तालुक्यामध्ये हे तुम्हाला सांगायचंय. रेतीचं टेंडर सुटलं 23 लाखात आणि मग 60% भारतीय जनता पार्टी आणि 40% गाव झाल्या वाटल्या. ठीक आहे, गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी अधिकार आहे, परंतु 23 लाखात सुटलेला टेंडरचा 1% 90,000 आला. किती?
90,000ला 1%. मग जर त्या ठिकाणी 100% किती पैसे व्हायले? 100%ला किती पैसे व्हायले? 90 लाख. टेंडर कितीला सुटलं? 23 लाख. आणि वरचे पैसे कोणाला? आधी थांबून घ्यायले, नंतर ते चालू का नाही चालू? त्यांना माहिती आहे की उद्याच्या केनी, उद्याच्या गोटी वंचित बहुजन आघाडी चालू देणार नाही, चोरांचे खिसे भरू देणार नाही. म्हणून यांनी अगोदरच पैसे वसूल करण्याचा काम आप्पा त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. मग आता आम्ही त्या पोस्ट टाकल्या, अधिकाऱ्यांना भेटलो, आता त्या ठिकाणी शिवाजीराव बोलले की तो 90,000चा जो काही टक्का आहे तो आला आता 22,000. हे कोणामुळे घडलं? वंचित आघाडी, वंचित बहुजन आघाडी. मित्र, आरडल्याशिवाय माय सुद्धा लेकराला दूध पाजत नाही. आणि म्हणून फक्त आणि फक्त आमच्याकडे आरडण्याचं काम राहिलं. शिमगा आपला रोजच आहे. वंचित बहुजन आघाडी उठलं की शिमका, उठलं की शिमका. आणि हे उपाशी, रोज दिवाळी, रोज दसरा, अशा पद्धतीचं काम शासनाचं आणि प्रशासनाचं त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून आमचं आव्हान आहे व्हिडिओला, हे अतिवृष्टीच्या बाधित शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या ज्या जमिनी आहेत आणि पडलेल्या विहिरीचे जे काय आहेत, आपण इस्टिमेट तात्काळ आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून करून तहसीलकडे पाठवले पाहिजे. किती दिवस झाले नुसते कागदावर त्या ठिकाणी काढले गेले, अशा पद्धतीचा कारभार या पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी चालू आहे. आणि शासनानं त्या ठिकाणी सांगितलं की बाबा यांना रेती दिली पाहिजे. इथं फोटो काढले गेले, इथं बरं झालं ते परतूरच्या तहसीलदार ज्या बाई होत्या त्या तुम्हाला वाटतं त्या महिन्यानं लावल्यासारखंच त्या ठिकाणी अगोदर या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचं काम करत होत्या. त्यांनी सांगायचं त्या ठिकाणी हाल्या दूध देतो का, आणि त्या म्हणायच्या हो 3 लिटर आताच काढून आले. अशा प्रकारची परिस्थिती या परतूर तहसीलची त्या ठिकाणी होती. आता तरी बऱ्यापैकी अधिकारी त्या ठिकाणी सुदैवानं आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. मित्र, याने फोटो काढले, आम्ही रेती द्यायलो म्हणून त्याचं काय त्या ठिकाणी मोठमोठ्या जाहिराती केल्या. जाहिराती करून त्या ठिकाणी लोकांना भासवण्याचा प्रयत्न केला की आम्ही रेती देतोय. कुठं रेती दिल्या, कोणाला रेती मिळाली? मित्र, मला हेच सांगायचंय की आता अधिकारी सांगतात त्या ठिकाणी रेती चालू नाही, पाणी सांडलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो किती हायवा त्या ठिकाणी दुधनातून संध्याकाळी निघतात, दिवसभरात निघतात. याचा सगळं रेकॉर्ड गट विकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे आहे, परंतु त्यांचा लाभ होत नाही त्यांच्या हायवांना धरायचा. कारण ते आकाचे कार्यकर्ते आहेत, आकाचे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी सर्रास त्यांना वाळूसाठी त्या ठिकाणी टेंडर न निघता सुद्धा त्यांना परवानगी आहे. अशा प्रकारची परिस्थिती या मतदारसंघातली त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सक्त कोणाला जर त्या ठिकाणी काही व्यवसाय करायचा असेल नंबर 2चा, तर चेअरमन त्याला आधी भारतीय जनता पार्टीचा रुमाल गळ्यात टाकावा लागतो. त्यावेळेला त्याला लायसन्स मिळतं की बाबा आता तू त्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय करू शकतो. पोलीस प्रशासन त्याला त्या ठिकाणी तिकडून फोन आला की त्या ठिकाणी शांत बसतं, महसूल प्रशासन शांत बसतं, पंचायत प्रशासन शांत बसतं. का? कारण दबावात तसा आहे, त्यांनाही यांचे दुकान चालवायचे, त्यांनाही त्यांचे दुकान चालवायचे. अशा प्रकारे त्या तालुक्याचे अध्यक्ष जाधव सर, आमचे चेअरमन खंडागळे सर, सर्वच या ढोल वाजविण्यासाठी, या तांगडे साहेबांच्या कानात आवाज घालण्यासाठी सर्व सुभेदार, आमचे वंचित बहुजन आघाडीचे जमलेले सर्व माझे बांधवांनो, सर मला जास्त बोलता येत नाही, मला ठोकता येते. बरेच दिवसापासून माझ्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत. आज तांगडे साहेबांच्या कार्यालयासमोर माझ्या रंजल्या गांजल्या बहुजन समाजाच्या हक्काचे घर जे कोण्या इथल्या आमदारांनी दिलेले नाहीत, कोणत्या भाजपाच्या सरकाराने इथे दिलेले नाहीत, या बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने तरतूद करून इथल्या बहुजन समाजाला इथला वर आणण्यासाठी घरे दिलेले आहेत. पण हा हरामखोर तांगडे तुला पैसे जर पाहिजे असतील
तुला पैसे जर पाहिजे असतील तर आमच्या खालच्या भाषामध्ये तुला बोलावं लागेल, कारण तुला पैसे जास्त जास्त जर पाहिजे असेल तर आपल्या घरातली माणसं तुम्ही रस्त्याला बसवा, तुम्हाला पैसे मिळतील। या कर्मचाऱ्याला मला आवाहन करायचं आहे, तुम्ही तळागाळाच्या बहुजनांच्या या पारद्याचे पैसे तुम्हाला पचणार नाहीत आणि ते घरच होत नाही। त्या घराचे पैसे अर्धे तुम्ही लुटता। इथले जे सत्ताधारीचे पक्षाचे जे आमदार आहेत, ज्या जनतेच्या नावाने भीक मागून जे पद मिळून दिलेले जनतेला जे दिशाभूल करीत आहेत। माझ्या मित्रांनो, कधी अन्य अत्याचाराच्या कामाच्या विरोधात इथल्या जनतेने कधी आवाज उठवला नाही। इथल्या बबनरावने कधी या जनतेच्या लोकांसाठी कधी आवाज उठवला नाही। कोण जर त्याच्या विरोधात जर वागले तर तो खालून वरून पाहतो आणि त्याला कसं गाडण्याचं काम तो माणूस करीत आहेत। म्हणून माझ्या मित्रांनो, या कालच्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला 50% वर या जनतेने खाली आणलेला आहे। त्याला पुढच्या निवडणुकीमध्ये गाडल्याशिवाय इथला समाज, इथला मतदार हा गाडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून हा अन्य अत्याचाराचा आवाज उठविणारा एकमेव पक्ष म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, आणि या जिल्ह्याचे नेतृत्व रामप्रसादजी थोरात सर करीत आहेत। म्हणून सर्व तमाम या जनतेला मी सांगू इच्छितो की जो अन्यायाच्या विरोधात जो आवाज उठवतो त्याच्या पाठीमागे तुम्ही राहा, लाजू नका, भिवू नका। काय तुम्ही तुमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही। म्हणून इथला जो व्हिडिओ आहे, व्हिडिओला मी सांगू इच्छितो की जर तुला जर पैसे असेल, जो लातों के भूत होते हैं वो बातों से नहीं मानते। म्हणून आता व्हिडिओ साहेबांनी एक गोष्ट लक्षात घ्या की हा ढोल तुमची ही पूर्व सूचना आहे की तुमचे कान उघडायचे असतील तर या ढोलच्या आवाजानेच उघडून घ्या, अन्यथा कानफडात आवाज देऊन हा वंचित बहुजन आघाडी समाज तुमचे कान उघडल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ साहेब, सगळ्यात पहिले तुम्ही हे सांगा, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात की या बबनराव लोणीकरचे प्रतिनिधी आहात? तुम्ही त्याला खुश करण्यासाठी गोरगरिबाची अडवणूक करतात का? या लाभार्थ्याचे घरकुल मंजूर आहे, त्याचे हप्तेही पडतात पण घर पूर्ण होत नाही का? तर त्याला वाळू नाही, शासनाने वाळे फुकट दिलेले आहे की मंजूर झालेले आहे, फक्त त्याला वाहतुकीचा खर्च देऊन घरापर्यंत पोहोचवणं हे काम या प्रशासनाचं आहे। जर घरकुल या लाभार्थ्याचं पूर्ण होत असेल तर याला जबाबदार फक्त तुम्ही आहात। आणि तुम्ही जर कोणाच्या सांगण्यावरून जर एखाद्याच्या लाचारीचा फायदा जर घेत असाल तर व्हिडिओ साहेब, ही तुम्हाला सूचना आहे, हा वंचित बहुजन आघाडीचा आवाज आहे, अन्यायाविरोधामध्ये उतरणारा आवाज आहे। आदरणीय थोरात सर व त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला प्रशासकीय नियमामध्ये काम करायला मजबूर लावणार आहे। तुम्हाला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे की ज्यांना वाळू उपलब्ध होत नसेल त्यांना 5 ब्रास वाळू शासनानं जाहीर केलेली आहे ती त्यांच्यापर्यंत कशी जाईल याची व्यवस्था करावी। ज्यांचे अपूर्ण घरकुल आहेत त्याची चौकशी करा, ते घरकुल अपूर्ण काय आहेत ते पूर्ण करण्याचे तुम्ही प्रयत्न करा। ज्यांच्या घरकुलाचे हप्ते पडत नाही, इंजिनियर फोटो काढायला येतो, फोटो काढतो आणि 10-5 हजार रुपये मागतो, अहो त्या 1,20,000च्या घरामध्ये 40,000 वाटण्यात जातात। ज्याला घरकुल भेटलं तो म्हणतो साहेब घरकुल नाही भेटलं तर बरं झालं असतं, कारण घरकुलाचे पैसे कमी आणि या लोकांचे हप्ते भरभरून आम्हाला कर्ज काढावं लागतंय। ही कर्ज काढायची वेळ तुमच्यामुळे येते। व्हिडिओ साहेब, तुम्ही जबाबदार प्रतिनिधी आहात, तालुक्याचा विकास करणं, गरिबाचे प्रश्न सोडवणं तुमच्या हातामध्ये आहे। तुम्हाला ते जर जमत नसेल तर स्वखुशीने बदली करून निघून जा, अन्यथा उद्या पेपरमध्ये असं येईल की भ्रष्टाचार करून तुम्ही पदमुक्त हो, ही आम्हाला अपेक्षा नाहीये। म्हणून तुम्हाला विनंती आहे की शासनाचे
जे काही योजना आहेत त्या गोरगरिबांच्या हितासाठी आहेत, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे तुमच्या माध्यमातून होत असतं आणि तुम्ही त्याला सामोरे जाणं गरजेचं आहे. अन्यथा आज आम्ही ढोल वाजवला, बऱ्याच जणांनी सांगितलं की कशा प्रकारे लकडी से मकडी ठिकाणी नाही आधी तसं गोष्ट आहे, तशी वेळ येऊ देऊ नका. तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल घ्या आणि जे काही गोरगरीब जनतेचे प्रश्न प्रलंबित आहे ते मार्गी काढाल हीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. जय भीम, जय समाजी, बंजारा वंजारा, इथला शीख, ईसाई, मराठा, मुस्लिम, इथला सर्व समाजातला गोरगरीब आता वंचित राहता कामा नाही, कारण त्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरासर आहेत. आणि म्हणून मी आपल्याला आव्हान करतो की या गोरगरिबाची पिळवणूक करू नका. आणि इथल्या तुमचे जे कर्मचारी आहेत ना, जे तुमची टीम आहे, जे तुम्ही साखळी पद्धत करून ठेवलेली आहे, हे काय कोणाला सांगायची गरज नाही. आणि म्हणून कुठंतरी याला आळा बसला पाहिजे आणि हे बंद झालं पाहिजे. तुम्ही 95% लोकांचे काम करतात, 95% कोणाचे काम केले तर ते पैशावाल्याचे काम झालेले, परंतु इथला गोरगरीब आष्टीचा रहीम भाई म्हणून त्याच्या 6 महिन्यापासून आडशीट काढली, परंतु त्याचे बिल पडत नाही. हे काय तुम्ही जातीवाद लावलाय का? तुम्ही जर खुर्चीवर बसून जर राजकारण जर करत असता तर तुम्हाला सांगतो इथून पुढे ही वंचित बहुजन आघाडी तुमचं राजकारण करू देणार नाही. अहो, तुम्ही आमचे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते, त्यांनी जर तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही 1000% आणि 2000% म्हणता. हो, इथल्या सर्व सामान्याचे काय हाल आहे हे काय आम्हाला सांगायची गरज नाही. आणि म्हणून ह्या लोकांचे जर काम झाले नाही, ह्या गोरगरीब लोकांचे जर बिल पडले नाही, बिलाच काय हो, घरकुलाचे बिल किती पैसे किती दिले घरकुलाला, आणि तुमचे कर्मचारी किती द्यायला लुटतात हे काय तुम्हाला सुद्धा सांगायची गरज नाही. आणि म्हणून ही लूट बंद झाली पाहिजे.